आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या बघूयात। देशातील 8 कोटी कर्मचाऱ्यांना आता यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढता येणार। ईपीएफओ 3.0 या नव्या सुधारित प्रणालीची मंत्री मनसुख मांडव्य यांच्याकडून सुविधेच्या यशस्वी चाचणीची माहिती। सेवा लवकरच सर्वसामान्यांसाठी खुली होणार। गारगाई धरण प्रकल्पाचं काम ऑक्टोबरमध्ये सुरू होणार। प्रकल्पासाठी 657 हेक्टर जमीन संपादित। केंद्र आणि राज्याच्या आवश्यक परवानग्या जुलैपर्यंत मिळण्याची अपेक्षा। तर बाधित 4 गावांचं पुनर्वसन वाडा तालुक्यात होणार। आषाढी वारीसाठी लाखो भाविकांचं स्वागत करण्यास पंढरपूर रेल्वे स्थानक सज्ज। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सुमारे 40 कोटी रुपयांचा निधी खर्चून स्थानकाचा कायापालट। आधुनिक सुविधा, प्रशस्त प्रवेशद्वार आणि प्रवाशांसाठी विविध सोयींमुळे स्थानकाला नवरूप। परभणीच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून विविध ठिकाणी छापे। एफडीएकडून 2 ठिकाणी छापे टाकत 3,47,000चा टोस्ट आणि तेलाचा साठा जप्त। जप्त केलेल्या पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवल्याची माहिती। नायगाव बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील आणखी 537 रहिवाशांना हक्काच्या घरांचा ताबा। वर्षानुवर्षे अत्यंत चिंचोळ्या जागेत राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला आता 500 चौरस फुटांचं प्रशस्त 2 BHK घर पूर्णपणे मोफत मिळणार। एकीकडे देशभरात कॉक्रोच जनता पार्टीची हवा असताना दुसरीकडे परळीतील झुरळे गोपीनाथ हे मंदिर चर्चेत आहे। मोठ्या प्रमाणात झुरळांचा इथे वास असून स्वतः गोपिका या मंदिरात झुरळाच्या रूपात वास्तव्य करतात अशी आख्यायिका आहे। स्वतः विष्णूचे अवतार असलेले भगवान कृष्णांनी गोपिकांना वर दिला म्हणून इथल्या झुरळांना महत्त्व आहे। सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या गारडी इथे अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार सुहास बाबर यांच्या माध्यमातून ट्री आर्मी उपक्रम सुरू। वृक्षारोपण सोहळ्यासाठी जॅकी श्रॉफ बैलगाडीतनं कार्यक्रमाच्या ठिकाणी आले। सिंधुदुर्गातील सावंतवाडी नगरपालिकेचा स्वच्छतेसाठी नवा उपक्रम। क्रश बॉटल मशीनमध्ये प्लास्टिक बॉटल टाकणाऱ्याला एक चॉकलेट गिफ्ट मिळणार। शहरामध्ये 2 बॉटल क्रश मशीन बसवल्या गेल्यात। शहरात ठिकठिकाणी 5 रुपयांच्या कॉईनवरती कापडी पिशवी देणारी वेंडिंग मशीन सुद्धा बसवणार। 20 ते 25 लाख रुपये खर्चून कुठेही प्लास्टिक न फेकणारं शहर अशी ओळख निर्माण करण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न। पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। मान्सून केरळमध्ये दाखल। भारतीय हवामान विभागानं माहिती दिली। हवामान विभागाचा केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट। महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता। विदर्भातील काही जिल्ह्यात येत्या 24 तासात वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाचा अंदाज। मात्र तापमानात चढ उतार होणार असून उकड्याचा त्रास कायम राहण्याचा अंदाज। बुधवारी ब्रह्मपुरीत राज्यातील सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। लातूर जिल्ह्यातल्या उदगीर भागात मान्सूनपूर्व पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ। गेल्या 3 दिवसांपासून संध्याकाळी दररोज पाऊस हजेरी लावतोय। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान। आमदार चंद्रकांत पाटलांनी अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। नुकसान झालेल्यांना तातडीनं भरीव मदत करण्याचं आश्वासन दिले। सोलापुरातील करमाळा तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा। करंजेत महावितरणचे 5 विजेचे खांब कोसळले। सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला। ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील कसारा गावात तीव्र पाणी टंचाई। 40,000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत पाणी पुरवठा करणारा बंधारा कोरडा। मोखवणे कसारा ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदाच पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे महिलांची पाण्यासाठी भटकंती। माजलगाव धरणात केवळ 22% पाणीसाठा शिल्लक। धरणातून 2 मोठ्या शहरांसह अनेक गावं, वाडे आणि वस्त्यांना पाणी पुरवठा। गेल्या 1 महिन्यात मोठ्या प्रमाणात धरणाची पाणीपातळी खालावल्यामुळे ग्रामस्थांच्या चिंतेत वाढ। जळगावच्या शेळगाव बॅरेजमध्ये गेल्या पावसाळ्यामुळे 70% जलसाठा। तापी, मोर आणि वाघूर नद्यांमध्ये मुबलक पाणी। त्यामुळे परिसरातील भूजल पातळी कायम असून उन्हाळ्यात देखील नद्यांचं सौंदर्य खुललं। आगामी पावसाळ्यात 100% जलसाठा करण्याचं प्रशासनाचं नियोजन।